प्राध्यापक दिनेश गुणसर हे महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील अत्यंत अनुभवी आणि विश्वासार्ह तांत्रिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. कुस्ती स्पर्धांचे नियोजन, नियमांची काटेकोर अंमलबजावणी, खेळाडू व संघटनांमध्ये समन्वय राखणे तसेच कोणत्याही अडथळ्याविना पार पडतील यासाठी ते सातत्यानं कार्यरत असतात. त्यांच्या शिस्तबद्ध आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे अनेक मोठ्या स्पर्धांना यश मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांची ही 67वी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. आतापर्यंत त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर 200हून अधिक स्पर्धांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 67 स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धांमध्ये काम करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव तांत्रिक अधिकारी असून हा मान त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवला आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे पार पडल्या आहेत. नियमांचे अचूक पालन, वेळेचे योग्य नियोजन, स्पर्धांचा दर्जा राखणे आणि खेळाडूंना योग्य वातावरण उपलब्ध करून देणे या बाबींमध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळेच आज ते केवळ एक तांत्रिक अधिकारी न राहता अनेक तरुण तांत्रिक अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान ठरले आहेत. क्रोएशिया येथे होणारी जागतिक मानांकन स्पर्धा त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. या स्पर्धेमध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांच्या अनुभवाचा लाभ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कुस्तीला निश्चितच होणार आहे. भारतीय कुस्तीची शिस्त, गुणवत्ता आणि विश्वासार्हता यांचे दर्शन या माध्यमातून जगाला घडणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, सरचिटणीस योगेश दोडके, कार्याध्यक्ष संदीपाप्पा भोंडवे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, नवनाथ घुले आणि मारुतीचा त्या सातव यांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे. अनेक मान्यवर, प्रशिक्षक, कुस्तीप्रेमी आणि खेळाडूंनीही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्राध्यापक दिनेश गुंड यांची ही निवड सिद्ध करते की सातत्यपूर्ण मेहनत, प्रामाणिकपणा आणि समर्पण यांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं यश मिळवता येतं. त्यांचे कार्य कुस्ती क्षेत्रासाठी प्रेरणादायी असून भविष्यातील पिढीसाठी आदर्श ठरेल. महाराष्ट्र आणि भारताच्या कुस्ती क्षेत्राची मान उंचावणाऱ्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. धन्यवाद.